धाटाव औद्योगिक वसाहतीतील रस्ते पाण्याखाली, रस्ते खाली, नाले उंच मुळे कोट्यावधींचा नाला निधी पाण्यात. कारखानदारांसह कामगारांना फटका, जबाबदार अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. गेल्या 5 दिवसांपासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रोह्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीला जलमयतेचा मोठा फटका बसला. वसाहतीमधील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले असून परिसराला अक्षरशः तलावाचं स्वरूप आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे पावसाळ्यापूर्वीच येथील पाण्याचा निचरा व्हावा यासाठी लाखो कोट्यावधी रुपये खर्च करून एक मोठ्या नाल्याचं बांधकाम करण्यात आलं होतं. मात्र पहिल्याच मोठ्या पावसात हा संपूर्ण खर्च पाण्यात गेला असून या नवीन नाल्याचा परिसराला काडी मात्र उपयोग झालेला नसल्याचं गेली 4 दिवस तुडुंब झालेल्या रस्त्यावरील पाण्यामुळे दिसून आलं. वसाहतीतील कारखानदारांसह कामगारांना सुद्धा तुडुंब पाण्याचा चांगलाच फटका बसला असून येथील जबाबदार अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असल्याचं बोललं जात आहे. सामायिक सुविधा केंद्र परिसर जलमय. धाटाव औद्योगिक वसाहतीतील सामायिक सुविधा केंद्रातील बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस आणि लगतच्या धाटाव पोलीस ठाण्यात, त्याचप्रमाणे पोलीस वसाहत, सांडपाणी प्रक्रिया केंद्र यासह अनेक कारखान्यातून पाणी झाल्यामुळे सर्वच कारभार ठप्प झाल्यामुळे प्रचंड नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. या ठिकाणी सांडपाणी सर्वत्र पसरल्याने हिरव्यागार पाण्याचे तवंग पाहायला मिळाले. या प्रकारामुळे लगतच्या असंख्य ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. रस्त्यालगत उभी असलेली अनधिकृत बांधकामं सुद्धा या पाण्यामुळे उखडली असल्याचं दिसून आलं. नियोजन शून्य कारभाराचा फटका. रोहा औद्योगिक वसाहतीतील स्थानिक उद्योजक आणि कामगारांकडून मिळालेल्या माहितीनुसार या भागात रस्ते खाली आणि नाले उंच अशी अत्यंत विचित्र आणि चुकीची तांत्रिक दुरावस्था निर्माण झाली. नाल्याची उंची रस्त्यांच्या पातळीपेक्षा जास्त ठेवल्यामुळे रस्त्यावरील साचलेलं पाणी नाल्यात जाण्याऐवजी तुडुंब वाहणाऱ्या नाल्यातील पाणीच रस्त्यावर साठून राहत आहे. अभियांत्रिकीचा कोणताही ताण न घेता केलेल्या या नियोजन शून्य कामामुळे आज संपूर्ण औद्योगिक वसाहतीला याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातच नालेसफाईची कामंही योग्य पद्धतीने न होता थातूरमातूरपणे झाल्याचंही सर्वत्र पाणी झाल्यामुळे समोर आलं. सर्वत्र वाहतूक ठप्प, कंपन्यांमध्ये पाणी. रस्त्यांवर 3 ते 4 फूट पाणी साचल्यामुळे कामगारांना गुडघावर पाण्यातून प्रवास करावा लागला आहे. अनेक लहान मोठी वाहनं पाण्यात बंद पडल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. काही कारखान्यांच्या आवारात आणि गोदामांमध्येही पाणी शिरल्याने कच्चा माल आणि यंत्रसामुग्रीचं मोठं नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे. अब्जावधी रुपयांची उलाढाल असणाऱ्या या औद्योगिक क्षेत्रातील उत्पादन प्रक्रियेला या जलमयतेमुळे मोठा ब्रेक लागला. रस्त्यावरील सांडपाण्याच्या चेंबरचं पाणीसुद्धा या पावसाच्या पाण्यात बहुतांश ठिकाणी मिश्रित झाल्यामुळे अनेकांना याच पाण्यातून वाट काढत प्रवास करताना प्रचंड त्रास सहन करावा लागला. तर अनेकांना पाण्यामुळे अंगावर खास सुटल्याचं प्रकार घडल्याचं सांगण्यात आलं. सर्वत्र पसरलेल्या रंगीबेरंगी पाण्यामुळे औद्योगिक वसाहतीला बकालपणा आल्याचंही समोर आलं. या कारखान्यातील पाणी त्या कारखान्यात गेल्यामुळे अनेकांनी प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली. ठेकेदार आणि प्रशासनाविरोधात संताप. पावसाळ्यापूर्वी नाला बनवून आम्ही सज्ज आहोत असा दावा करणाऱ्या MIDC प्रशासनाचा फुगा पहिल्याच पावसात फुटला. माझदा कंपनीपासून जैनवाडीपर्यंत काही ठिकाणी नागमोडी आकारात करण्यात आलेल्या नाल्यावर कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करूनही जर पाण्याचा प्रवाह इतरत्र पसरत असेल तर या नाल्याचा फायदा काय, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक करताना दिसतात. पावसाच्या पाण्याबरोबर सांडपाण्याचा त्रास जर का वर्षानुवर्ष होणार असेल तर संबंधित प्रशासकीय अधिकारी करतात तरी काय, असा संतप्त सवाल आता कामगार संघटना करताना दिसत आहे. या निकृष्ट आणि चुकीच्या कामाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. एकंदरीत वसाहतीतील रस्त्यावरील पाण्यामुळे संबंधित नाल्याबाबत आणि इतर समस्याविषयी औद्योगिक विकास महामंडळाचे संबंधित जबाबदार अधिकारी कोणती भूमिका घेणार याकडे आता कामगार वर्गाचे लक्ष लागून राहिले आहे. BBL मराठी न्यूजसाठी शशिकांत मोरे, रोहा, रायगड. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी. बातमी निपक्ष, सदैव दक्ष.